5 राज्यांचे निकाल हाती आलेले आहेत. 5 राज्यांचे निकाल, या निकालांचे नेमके अर्थ काय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 5 राज्यांमध्ये निवडणूक लागल्या होत्या, आज त्याचे निकाल आले. निकालामध्ये सर्वच ठिकाणी भाजपनं मोठे यश संपादन केल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये महत्त्वपूर्ण राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल हे राज्य ममता बॅनर्जी 15 वर्षे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होत्या. त्यांची सत्ता आता धुळीस मिळाली आहे आणि भाजपनं तिथं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. आसाममध्ये देखील भाजपनं सत्तेमध्ये पुन्हा एकदा येण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. 2 ठिकाणी मोठ्या बहुमतानं भाजप सत्तेमध्ये आलेला आहे. पुडुचेरीमध्ये देखील भाजप आणि इतर सहयोगी लोकांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करेल अशी परिस्थिती आहे. तर तिकडे महत्त्वाचं राज्य तमिळनाडू, या राज्याची चर्चा आज आणि निकालाच्या अगोदर निवडणुकीमध्ये झाली. त्याचं कारण विजय थलपती जो नायक आहे, जो सिनेमातील अभिनेता आहे, या अभिनेत्यानं पहिल्यांदाच सिनेमा सोडून पार्टी काढली आणि स्वतःच्या पार्टीला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकांमध्ये काय होतं याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि विजय थलपती यांना पहिल्याच निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं यश मिळवलं. या विजयाची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळते. काय आहेत विजयाचे हे सगळे फॅक्टर जाणून घेऊयात. मात्र त्या अगोदर या सगळ्यांमध्ये आणखीन एक राज्य महत्त्वाचं होतं, ते म्हणजे केरळ. केरळमध्ये मात्र काँग्रेसनं आणि त्यांच्या मित्रपक्षांनी चांगला परफॉर्मन्स केलाय आणि या ठिकाणी काँग्रेस सत्तेमध्ये येईल अशी सगळी परिस्थिती आहे. 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, निवडणुकीमध्ये आज निकाल आले आणि या निकालाचे हे महत्त्वपूर्ण काय अर्थ आहेत हे आज आपण समजून घेत आहोत. खरं तर ह्या सगळ्या 5 निवडणुकीचे अर्थ हेच आहेत की भाजप अनेक ठिकाणी जे प्रयोग करतो आणि त्या प्रयोगातून यशस्वीपणे कशा पद्धतीनं सत्ता बनवतं आणि सत्तेमध्ये येतं, हा एक महत्त्वाचा आजचा निकाल सांगून जातोय. पश्चिम बंगालमध्ये असलेली ममता बॅनर्जी यांची मोठी सत्ता ही उलथवून टाकण्यात भाजपला यश मिळालं आणि भाजपनं पहिल्यांदाच तिथं बहुमतानं सत्ता स्थापन करेल अशी सगळी परिस्थिती आणि आज आकडे निकालांती हाती आलेले आहेत. ममता बॅनर्जीची पिछेहाट का झाली? कारण एक कारण नाही, असे अनेक कारण आहेत ज्यामुळं ममता बॅनर्जी या पराभवाकडे गेल्या हे प्रकर्षाने सांगता येतील. मात्र आज ममता बॅनर्जी यांचा पराभव आणि भाजपनं मिळवलेले त्या ठिकाणी यश, हे सगळे आजच्या निकालाचे निकष आहेत असंच म्हणावं लागेल. आसाममध्ये आज ज्या पद्धतीनं भाजपनं जागा मिळवलेल्या आहेत, बहुमताचा आकडा गाठता गेल्या वेळेस आला होता, यावेळेस देखील मोठ्या संख्येनं बहुमत त्यांनी मिळवलेलं आहे आणि पुन्हा एकदा भाजप त्या ठिकाणी सत्ता निर्माण करेल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निकालातून स्पष्ट झालेली आहे. आसामचा जर विचार केला तर आसामची या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं त्या ठिकाणी सत्ता केली, त्यानंतर सत्ता पालट होईल अशा पद्धतीचं चित्र होतं. मात्र तसं काही या ठिकाणी घडताना दिसून येत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी भाजप सत्तेमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. महत्वाचं राज्य तमिळनाडू, या राज्याची सर्वत्र चर्चा होते. विजय थलपती जो कलाकार होता, कलाकार पार्टी त्यांनी स्वतःची निर्माण केली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवल्याचं पाहायला मिळतंय. आता इथं सत्ता कोणाची स्थापन होणार यामध्ये मात्र अजूनही स्पष्टता आली नाही. काही दिवसानंतर यामध्ये देखील स्पष्टता येईल. मात्र विजय थलपती, तमिळनाडूचं जर राजकारण पाहिलं तर तमिळनाडूच्या राजकारणामध्ये प्रत्येक ऍक्टर असतील किंवा अभिनय क्षेत्रामधील लोक असतील, यांचाच पार्टीवरती होल्ड राहिलेला आहे आणि पक्षावरती होल्ड राहता सत्तेपर्यंत हे लोक गेलेले आहेत. हे सगळे उदाहरण आहेत, अनेक उदाहरण आहेत. जयललितापासून स्टॅलिन आणि सगळ्यांचं हे राजकारण, हे चित्रपट सिनेसृष्टीमध्ये काही ना काही योगदान आणि त्यानंतर त्यांच्या अभिनयातून थेट अभिनेत्यापासून नेता बनण्याचं त्यांचं ही जी ट्रेडिशन होते, त्याच मध्ये विजय थलपती यानं देखील आता स्वतःचा पक्ष निर्माण केला, वर्षभरातला पक्ष, आणि त्यानं मोठ्या पद्धतीनं यश मिळवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आजच्या 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये 2 निवडणुकीचे राज्य महत्त्वाचे होते. यामध्ये महत्त्वाचं राज्य पश्चिम बंगाल, ज्यामध्ये ममता बॅनर्जी 15 वर्षापासून सत्तेमध्ये होत्या, त्यांचा गड भाजपनं खालसा केला आणि भाजपची यावेळेस सत्ता तिथं स्थापन होईल. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे तमिळनाडू राज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विजय थलपतीनं हा विजय जो मिळवलेला आहे तो नावाप्रमाणे विजय मिळवलेला आहे. एका ऍक्टरला, अभिनेत्याला नेता बनण्याचं स्वप्न त्याचं पूर्ण होईल अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल याचे महाराष्ट्रासाठीचे किंवा पुढील राजकारणासाठीचे अर्थ काय? तर अर्थ हे आहेत की लोकांनी आणि मतदारांनी दाखवून दिलं की सत्तेत तुम्ही कितीही दिवस असलात तरी सत्तेच्या बाहेर आम्ही फेकू शकतो. ममता बॅनर्जींना 15 वर्षाची सत्ता असताना
त्यांना उकडून बाहेर फेकण्याची ताकद मतदारांनी दाखवून दिली. त्याच पद्धतीनं विजय थलपतीवर विश्वास दाखवला आणि अभिनेत्यापासून नेता बनलेला वर्षभरापूर्वीची पार्टी, या पार्टीला बहुमत मिळवण्यापर्यंतच्या जागा या ज्या आहेत ते मतदारांनी दिल्या. दोन महत्वाच्या DMK आणि ADMK असले दोन महत्वाचे त्या ठिकाणचे पक्ष होते, त्यांना देखील नाकारत विजय थलपतीच्या नव्या पक्षाला संधी दिल्याचं चित्र आहे. आता राजकारणाचे काय परिणाम होतात, तर हेच परिणाम होत आहे. ते तुम्ही कितीही दिवस सत्तेमध्ये असाल, कितीही मोठी स्ट्रॉंग तुमच्याकडे पार्टी असेल, लोक असतील किंवा नेते असतील, तर एकदा जर जनतेनं ठरवलं तर तुम्हाला ती उखडून टाकू शकते, राज्यातून बेदखल करू शकते. अशा पद्धतीचे आजच्या निकालाचे अर्थ असू शकतात. त्यामुळे आता महाराष्ट्रात काय, तर महाराष्ट्रात देखील अनेक वर्षापासून भाजप सत्तेमध्ये आहे आणि अशा पद्धतीचे जर प्रयोग आणि लोकांनी जर ठरवलं तर राज्यामध्ये आपल्या काहीही होऊ शकतं. आता आपल्या ठिकाणी दोन ज्या आहेत त्या जागांसाठी निवडणुका लागलेल्या होत्या, त्याचे देखील निकाल हाती आलेले आहेत आणि यामध्ये देखील भाजप एक ठिकाणी विजय मिळवलेला आहे. तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांच्या ज्या आता उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवलेला आहे. तर हे महाराष्ट्रात देखील आज दोन जागेवरती निवडणुका झाल्या, त्याची मतमोजणी होती आणि यामध्ये भाजपनं एका जागेवरती विजय मिळवलेला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं एका जागेवरती विजय मिळवलेला आहे. एकूणच आज 5 राज्यांमध्ये ज्या पद्धतीच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीनं एक वेगळं समीकरण इतर ठिकाणी झालेल्या राज्यातील निकाल बरंच काही सांगून जातोय, बरंच काही याचे अर्थ आहेत. भाजप अनेक ठिकाणी सत्तेत नसताना देखील ज्या पद्धतीनं स्वतःचे लोक त्या ठिकाणी उभे करतो, स्वतःची पक्ष संघटना बांधणी सुरुवात करतो आणि त्यानंतर विजयापर्यंत खेचून जातो, हे बंगाल असेल, आसाम, या सर्व राज्यांमध्ये 2 ठिकाणी जे निकाल आले त्यामध्ये महत्वाचे राज्य ज्यामध्ये मोठी संघटन बांधणी केली होती ना, आज त्याचं फळ हे भाजपला मिळताना पाहायला मिळतंय. सर्वात महत्वाचं राज्य होतं त्यापैकीच एक राज्य म्हणजे आज 5 राज्यांच्या जे निकाल हाती आलेले त्यामधलं केरळ राज्यामध्ये मात्र काँग्रेसला यश मिळवता आलेला आहे. यश मिळाले असं म्हणावं लागेल. त्यांच्या सोबतचे मित्रपक्ष आणि त्यांची मिळून सत्ता इथं स्थापन होईल. आकडे सगळेजण तुम्ही पाहत आहात टेलिव्हिजन स्क्रीनवर, प्रत्येकानं किंवा सगळ्या या ह्याच्यामध्ये आकडे पाहिलेले आहेत. मात्र या आकड्यांती काय निष्कर्ष आहेत आजच्या निकालाचे हे सांगण्याचा या व्हिडिओतला प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.